मुंबईमधले भाजपचे उमेदवार गणेश खणकर यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आज पार पडलं। हे उद्घाटन मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते करण्यात आलं। गणेश खणकर यांचा विजय निश्चित असून मुंबईमध्ये महायुतीचे 150 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणार असल्याचा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला। या ठिकाणी जो उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे आणि मोठा जनसमुदाय या ठिकाणी जो आपल्याला आलेला दिसत आहे, मोठ्या फरकानं मोठ्या मताधिक्यानं गणेश खणकरजी यांचा विजय निश्चितच होईल। आणि 150 पेक्षा जास्त नगरसेवक ज्या वेळेला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीतून प्रवेश करतील, महायुतीचे सर्वच्या सर्व 6चे 6 महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होतील, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। मकर संक्रांतीच्या निमित्तानं साड्यांवरच्या मोठ्या सवलतींमुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती। 5,000 रुपयांची साडी अवघ्या 599 रुपयांमध्ये मिळणार या ऑफरमुळे सुमारे 1000 महिलांनी या दुकानावर झुंबड उडवल्याचं पाहायला मिळालं। झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान 3 महिला बेशुद्ध पडल्या, तर काही लहान मुलांची आईपासनं ताटातूटही झाली। परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी हस्तक्षेप केला। हे दुकान तातडीनं बंद केलं। संभाव्य मोठा अनर्थ टळल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। चॉईस सुद्धा होणार नाही, विनाकारण तुमचं थांबून काही फायदा नाहीये। संत ॲम्ब्युलन्स घालून डोक्यात घालण्याच्या परत लेडीज। आणि यानंतरची एक बातमी पंजाब मधली आहे। आपचे सरपंच झारमल सिंग यांची हत्या करण्यात आलेली आहे। अमृतसर मधली ही घटना आहे। अवघ्या 13 सेकंदात हल्लेखोर पसार देखील झाले। एका विवाह सोहळ्यादरम्यान हा हल्ला त्यांच्यावर करण्यात आला। त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।